आज आपण बनवणार आहे मस्त असे खुसखुशीत शंकरपाळे. कारण की आता उन्हाळा पण चालू आहे आणि पावसाळा पण, आणि आपल्याला आता काहीतरी चटपट खायला पाहिजेच. तर मस्त असे शंकरपाळे आपण बनवूया. तर नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर चला तर मंडळी, जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी ते एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे. जर तुम्ही मैदा अवॉइड करत असाल तर तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. लहान एक वाटी मी इथे तूप घेतलेलं आहे. हे घरचं तूप आहे आणि गाईचं आहे. तर बघा मंडळी, या ठिकाणी मी एक वाटी थोडंसं कमी साखर घेत आहे, कारण की मी साखर थोडी कमी प्रमाणात टाकणार आहे. सोबतच जायफळ आणि विलायचीचं मी पावडर करून घेतला आणि चवीनुसार थोडंसं मीठ बिलकुलही जास्त टाकायचं नाही. आणि बघा, एक वाटीसोबतच मी इथे पाणीसुद्धा घेतलेलं आहे. कारण की मंडळी काय होतं ना, पाणी तुम्ही जास्त टाकणार तर खूप जास्त शंकरपाळे बनवा लागणार तुम्हाला आणि पाणीसुद्धा उरणार. तर बघा, पाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी ठेवायचं आहे. बिलकुलही पाण्याचं प्रमाण जास्त घेऊ नका. आणि त्यानंतर या पाण्यात आपल्याला कढई ठेवायची आहे. गॅसवर सगळ्यात आधी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला तूपसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे, जे तूप आपण घेतलेलं आहे. आणि तुपाला छान असं मिक्स करून घ्या या पाण्यामध्ये. बिलकुल थोडंसं गरम झाल्यानंतरच मिक्स होऊन जाणार मंडळी पूर्णपणे. आणि त्यानंतर या ठिकाणीच आपल्याला साखर पण टाकायची आहे, कारण की साखर हे आहे की म्हणजे खूप मस्त छान चव येते. तर मंडळी, तुम्ही जर अवॉइड करत असाल साखर तर तुम्ही या ठिकाणी गूळसुद्धा वापरू शकता आणि साखरला तुम्ही अवॉइड करू शकता. कारण की खूप लोक असतात की ज्यांना साखर जे आहे ते म्हणजे अवॉइडच करतात जास्त तर लोक. आणि तुम्ही जर मैदासुद्धा अवॉइड करत असाल तर तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठ घेऊ शकता. तर बघा, असं पाणी झाल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. बिलकुलही याला उकळी वगैरे काहीच येऊ द्यायचं नाही. या ठिकाणीच मी मस्त अशी छान असं फ्लेवर येण्यासाठी इथे विलायचीचं पावडर आणि जायफळ आणि थोडंसं मीठ हे सुद्धा या ठिकाणीच मी ॲड केलेलं आहे. पण मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे. तर बघू शकता मंडळी, एका साईडने मी जे आता पाणी तयार केलेलं आहे यासाठी बनवण्यासाठी ते घेतलं आहे आणि सोबतच जे मी मैदा घेतलेला होता तो पूर्ण या कोपरमध्ये टाकून दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला थोडं करून यामध्ये जे पाणी आपण तयार केलेलं आहे ते आपल्याला यात टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे. डो जो आहे तो पोळीसारखा, म्हणजे आपण कणिक जशी भिजवतो तसंच भिजवायचा आहे आणि डो जो आहे तो पोळीसारखाच नरम करायचा आहे. जास्त घट्ट डो आपल्याला तयार करायचा नाही, कारण की मैदा खूप जास्त पाणी पितो मंडळी आणि थोडासा जरी आपण पाणी ॲड केलं तर पटकनच सुखा पडून जातो. त्यामुळे तुम्हाला हळूहळू करून हे जे आपण पाणी बनवलेलं आहे ते पूर्ण या डोमध्ये टाकायचं आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पूर्ण डो तयार केलेला आहे आणि पाणीसुद्धा मी तुम्हाला दाखवते मी किती घेतलं होतं आणि किती उरलं. तर बघा, अशा ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारे आपल्याला उंडा भिजून घ्यायचा आहे शंकरपाळ्यांचा, कारण की शंकरपाळे बनवताना खूप लोकांच्या हे राहतात की म्हणजे व्यवस्थित येत नाही किंवा व्यवस्थित बनत नाही. तर ही प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करा. तुमचे शंकरपाळे पहिल्यांदाच छान बनणार. तर बघा, इतकंच पाणी उरलेलं होतं आणि जास्तीचं पाणी आपल्याला बिलकुल यामध्ये ॲड करायचं नाही आहे. 10 ते 15 मिनिट मस्त रेस्टवर ठेवा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता थोडा नरम पडलेला आहे उंडा आपला. तर त्यानंतर आपल्याला अजून हाताने थोडंसं चुरून घ्यायचं आहे किंवा मस्त असं हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही बघू शकता एक लोई तोडायची आहे आपल्याला आणि आपल्याला आता आपल्या शंकरपाळ्यांच्या इकडे वळायचं आहे, कारण की शंकरपाळे बनवायचे आहे आता आपल्याला. तर त्यासाठी इथे बघू शकता मंडळी, मी एक अशी चाकोली तयार करून घेत आहे ज्याने की पटकन लाटता येणार आणि मी तुम्हाला दाखवते सुद्धा कशा प्रकारे तुमचे शंकरपाळे मस्त असे क्रिस्पी बनणार. तर मंडळी, या ठिकाणी आपण सोडा किंवा इनो किंवा काहीचाच वापर केलेला नाही आहे, कारण की ते जर वापर करणार तर पटकनच खराब होणार आणि पोटसुद्धा तुमचं दुखू शकते, कारण की मैदा म्हटलं तर थोडंसं हार्डच जाते खायसाठी. तर त्यानंतर आपल्याला असं पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे
आणि पोळीसारखं लाटल्यानंतर आपल्याला मस्त अशा दोन्ही साईडनी याला फोल्ड करायची आहे, जेणे की आपले शंकरपाळे मस्त असे लेअरवाले तयार होऊन येणार. तर मंडळी काय होतं ना, म्हणजे जास्त जर तूप टाकणार तुम्ही तर तुमचे हाताने शंकरपाळे असे चुरल्या जाणार. पण मी इथे या ठिकाणी इतकं तूप टाकलेलं नाही, कारण की तूप जास्त टाकलं तर थोडंसं तेलकटही वाटते आणि खायलासुद्धा इतकं छान वाटत नाही. मला तर असे म्हणजे दातांनी चावता येणार असेच मस्त शंकरपाळे आवडतात, कारण की आम्ही तशाच प्रकारे बनवतो आमच्या साईडनी. तर जास्त सॉफ्टही नाही आणि जास्त हार्डही नाही, मीडियम बनवतो. तर बघा अशा प्रकारे आपल्याला पोळी बनवून घ्यायची आहे आणि पोळी बनवल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनी मस्त फोल्ड करायची आहे. तर हे शंकरपाळे माझे दर दिवाळी दसरा सगळ्या याला बनवत असते, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण की मला खूप जास्त इंटरेस्ट आहे तुमच्यासोबत शेअर करण्यात. तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर बघा अशा ठिकाणी चारही बाजूनी आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शंकरपाळी पाडायची आहे. तर मी जास्त पातळी पोळी लाटलेली नाही आहे आणि जास्त जाडही नाही ठेवली आहे, मीडियम आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मीडियमच लाटा, कारण की जास्त मोठेसुद्धा छान वाटत नाही, एकदम जाडे जाडे, आणि जास्त पातळसुद्धा छान वाटत नाही. त्यामुळे मीडियम ठेवा, खूप मस्त बनून तयार होणार. तर अशा प्रकारे आपल्याला या शंकरपाळ्यांना छान असा कट लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये याला तळायचं आहे. तुम्ही या ठिकाणी म्हणजे जसं तुम्हाला कापायचं आहे किंवा जशी बनवायची आहे शंकरपाळे तसे या ठिकाणी तुम्ही बनवू शकता. पण मी तर याला सरळच कट लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपले शंकरपाळे कशा प्रकारे दिसत आहे. तर कारण की बघा या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला शंकरपाळे बनवायचे आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त हार्ड म्हणजे बारीकही नाही आहे. तर बघू शकता. तर आपल्याला आता काय करायचं आहे, पटकन पूर्ण लाटून घ्यायचे आहे. बघा मी इथे पूर्ण लाटलेले आहे आणि मी थोडेसे जाडे पण लाटलेले आहे, तुम्हाला दाखवते या ठिकाणी. तर थोडंसं जाळं पण लाटलेलं आहे काही शंकरपाळे, बाकीचे तर मी पतलेच लाटले, कारण की आम्ही हमेशा पतलेच शंकरपाळे करतो, जास्त एकदम बिस्किटासारखे शंकरपाळे नाही करत, कारण की ते थोडेसे आम्हाला वेगळे वाटतात. तर आपल्याकडची पद्धत आहे मंडळी, ज्यांना जसे आवडतात तसे बनवा. तर बघा मंडळी, या ठिकाणी मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपल्याला फ्रेश वापरायचं आहे शंकरपाळ्यांसाठी, जास्त दिवस ठेवण्यासाठी. जर मंडळी तुम्हाला पाणी टाकायचं नसेल, जो उंडा आपण तयार केला त्यामध्ये पाणी टाकायचं नसेल तर तुम्ही दूधसुद्धा टाकू शकता. पण मंडळी, दुधाचे जे शंकरपाळे आहे ते जास्त दिवस राहू शकत नाही. हे शंकरपाळे मी जे बनवत आहे ते 3 ते 4 महिने मस्त इझिली राहू शकतात. वरूनसुद्धा डब्याला कागद लावा आणि अंदरसुद्धा डब्याच्या कागद टाका आणि पॅक डब्यात हे शंकरपाळे भरून ठेवा. तर खूप दिवस राहणार, 3 ते 4 महिने म्हणजे राहणारच, बिलकुलही याला काहीच होणार नाही. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला शंकरपाळे तेलात टाकायचे आहे आणि जेव्हा तुम्ही तेलात टाकता शंकरपाळे तेव्हा गॅस जो आहे तो फुल करायचा आहे आणि जसे आपण शंकरपाळे कढईमध्ये टाकले त्यानंतर आपल्याला मीडियम करायचा आहे गॅसचा पॉवर. तर इथे बघू शकता थोडा टाईम लागतो मंडळी, कारण की शंकरपाळे क्रिस्पी येण्यासाठी आपल्याला लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवरच होऊ द्यायचे आहे पूर्ण होईपर्यंत. फक्त आपण जेव्हा टाकतो तेव्हाच आपल्याला हाय फ्लेम करायची आहे. तर बघा किती सुंदर असे शंकरपाळे दिसत आहे आताच. तर मला तर असं वाटत आहे मी कधी बाहेर काढते आणि कधी खाते. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि जोपर्यंत शंकरपाळी थोडीशी वर येत नाही तोपर्यंत आपल्याला झाराचा सुद्धा वापर जास्त करायचा नाही आहे. म्हणजे एकदा हलवलं की 5 ते 6 मिनिट बिलकुल हलवायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्यांना खूप मस्त अशा लेअरसुद्धा आलेले आहे. तर मी तुम्हाला दाखवते समोर व्हिडिओमध्ये. तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे कलर आलेला आहे आणि पूर्ण जे हे बबल्स आहे तेलावरचे ते पूर्ण कमी झाल्याशिवाय आपल्याला बिलकुल शंकरपाळे कढईमधून बाहेर काढायचे नाही. तर बघा बबल्स इथे कमी झालेले आहे. आता आपल्याला शंकरपाळे काढायचे आहे, कारण की जास्त कलर जर तुम्ही डार्क करणार तर थोडेसे कडवट मारणार आणि छान नाही लागणार टेस्ट. त्यामुळे जास्तही तुम्हाला याला फ्राय करायचं नाही आहे.
तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे, काही शंकरपाळ्यांना खूप मस्त लेअर म्हणजे सुटलेली आहे. आणि या ठिकाणी मी आता पूर्ण ही शंकरपाळे बाहेर काढणार आहे, कारण की इतका कलरच ठीक आहे. जास्त कलर डार्क केला तर ते छान नाही वाटत मंडळी. त्यामुळे अशाच प्रकारे आपल्याला सगळे जे आहे ते शंकरपाळे तळून घ्यायचे आहे. आणि तळल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आपले शंकरपाळे झालेले आहे. खूप छान बनतात मंडळी, बिलकुल टेन्शनचं काम नाही. कोणीही म्हणणार नाही की क्रिस्पी आले नाही किंवा दातांनी म्हणजे तोडल्या जात नाही, अशी स्थिती निर्माण होतच नाही हे जर शंकरपाळे तुम्ही करणार तर. बघू शकता किती छान मस्त अशी लेअर आलेली आहे. मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते. तर अशा प्रकारे मस्त आपले अंदरून असे मस्त लेअर दिसत आहे आणि क्रिस्पी झालेले आहे मंडळी. जर तुम्हाला एकदम हातानेच तोडता येणारे शंकरपाळे बनवायचे असेल तर तुपाचा वापर जास्त करा. पण तुम्ही जेव्हा खाणार तेव्हा जास्त तूप लागणार आणि तेलकटसुद्धा बनणार. त्यामुळे मी जास्त तुपाचा वापर केलेला नाही आहे मंडळी. तर बघू शकता आपले शंकरपाळे बिलकुल बनून तयार आहेत. चला मंडळी, तुम्हीसुद्धा या शंकरपाळे खायला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आराम करा आणि एन्जॉय करा. बाय बाय मंडळी.